नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई बस वाहक पदासाठी भरती निघालेली आहे, सरळ सेवा भरती. तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ अँड तुम्ही फॉर्म कुठे भरू शकता तर ते पण आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 जुलै 2026 म्हणजे काल आलेली PDF आहे अँड 29 जुलै 2026 पासून अर्ज करण्यासाठी कालावधी राहील. त्यामुळे नक्कीच जे विद्यार्थी पात्र असतील तर त्यांनी फॉर्म भरू शकता. यामध्ये जागा वगैरे पण खाली आपण बघा, आरक्षित पदांची संख्या तर SC साठी 34 आहेत, ST साठी 22 आहेत, देन विभक्त जातीसाठी 6 आहेत, भटक्या जमातीसाठी 6, भटक्या जमाती क साठी 10, देन SBC साठी 5 आहेत अँड OBC अदर बॅकवर्ड क्लाससाठी 67 जागा आहेत. बाकी EWS साठी 36 अँड SCBC साठी 36 अँड ओपनसाठी 142. तर अशा एकूण 364 जागा आहेत, जी की आपण इथे पाहू शकता. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा ओपनमध्ये पण फॉर्म भरू शकता. तर बघा इथे बघा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून, म्हणजे SC आणि ST वगळून. आता पाहूत आपण फॉर्म कोण भरू शकतो अँड पात्रता वगैरे काय आहे. तर बघा, शैक्षणिक व इतर आवश्यक पात्रता: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC 10वी व तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% वा अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 100-50 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे म्हणून. नंतर बघा, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या व नूतनीकरण केलेल्या बस वाहक परवाना आणि बिल्ला बॅज आवश्यक. नंतर बघा, वयोमर्यादा आहे दिनांक 29/7/2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38, 18 वर्षे पूर्ण ते 38पेक्षा जास्त नसावी. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 वर्षे पूर्ण ते 43पेक्षा जास्त नसावी. तर ही वयोमर्यादा आहे. आणि शारीरिक अर्हता बघा, उंची किमान 154 सेंटीमीटर असणे आवश्यक, तसेच कमाल 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. तर 178पेक्षा जास्त नसावी. 154 ते 178च्या मध्ये वजन किमान 45 किलोग्रॅम असणे आवश्यक. नंतर बघा, वेतन श्रेणी आणि भत्ते: मूळ वेतन ₹22,060 प्लस महागाई भत्ते, घरभाडे भत्ते, वैद्यकीय भत्ता रुपये प्लस गणवेश, धुलाई भत्ता, तसेच रजेचे रेखीकरण आहे काही, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा, एकंदरीत अंदाजे ₹36,000 ऑन हँड तुम्हाला भत्ता वेतन मिळणार आहे. देन प्रतीक्षा यादीची कालमर्यादा आहे किमान 2 वर्ष. लास्ट इयरमध्ये जी तुम्हाला केली होती 2 वर्षाचा उक्त कालावधी संपल्यानंतर प्रतीक्षा यादी बाद करण्यात येईल. म्हणजे जर कोणी विद्यार्थी निवडला, म्हणजे त्याची नियुक्ती झाली आणि त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले किंवा त्याचं कास्ट व्हॅलिडिटी वगैरे झाली नाही, तर त्याचं पद रिक्त होईल अँड जे वेटिंग लिस्टमधील आहेत तर त्यांना वगैरे घेतील. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे पूर्ण बरोबर असणं आवश्यक आहे. बाकी कोणी सोडलं असेल तरी पण तिथे जागा मिळते, 2 वर्षामध्ये तुम्हाला तिथे घेतली जाईल. बाकी बघा, बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. या प्रकारची असेल. या परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल: अंकगणित असेल, देन सामान्य ज्ञान व चालू घडामोडी अँड भाषा ज्ञान मराठी व इंग्रजी. प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी ही 10 गुणांची असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरल्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आणि परीक्षा शुल्क बघा, ओपनसाठी 1000 अँड राखीवसाठी ₹900.
उमेदवारांनी अर्ज दाखल करताना भरणा केलेली भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. एकदा फॉर्म भरला त्यामुळे फॉर्ममध्ये काही चुका वगैरे करू नका, कारण शुल्क वगैरे रिटर्न केले जाणार नाही. तुम्हाला दुसराच फॉर्म भरून नवीन शुल्क वगैरे भरावं लागेल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बदली तत्त्वावर बदली बस वाहक म्हणून करण्यात येईल. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक व उपस्थिती, सेवाभिलेख इत्यादीच्या अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्ती केली जाईल. सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः वा अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे सर्व अधिकार बेस्ट उपक्रम राखून ठेवत आहे. तसेच उमेदवारांची बस वाहक पदावर निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम निवड अधिकारी यांना राहील. तर हे पूर्ण जाहिरात आहे जे की आपण पाहिलेली आहे. जर कोणी पात्र असाल अँड बॅच वगैरे असेल तर नक्कीच फॉर्म भरू शकता. दिनांक 8 जुलै 2026 आलेली PDF आहे. मी पूर्ण ऑफिशियल PDF आहे, चेक केलेली आहे. अँड महत्त्वाच्या सूचना वगैरे आहेत, यामध्ये तुम्ही थोडक्यात वाचू शकता. समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन, कारण CBT बेस होणार आहे परीक्षा. कम्प्युटरवर होणार आहे बहुपर्यायी प्रश्न उत्तरे. यामध्ये बघा, कागदपत्रामधील विसंगती, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि प्रत्यक्षात पडताळणीच्या वेळी सादर केलेली मूळ कागदपत्रे यामध्ये काहीही फरक किंवा विसंगती आढळल्यास उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल. सो ही एकंदरीत जाहिरात होती, जे की मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. याचं लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, जे की तुम्ही तिथून फॉर्म भरू शकता. अँड फॉर्म भरण्यासाठी वेळ आहे 8 जुलै ते 8 जुलै ते 29 जुलै. तर ही वेळ आहे. या वेळेमध्ये जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या. अँड जागा वगैरे जे पदं आहेत तर तुम्ही नक्कीच इथे पाहू शकता. बघा, खूप चांगली आहे, 364 अँड पगार पण खूप छान आहे, जे की 36,000 इन हँड म्हणजे हातामध्ये येईल अंदाजे. आणि इथेच म्हटलेलं आहे बघा, एकंदरीत अंदाजे रुपये 36,000. तर जे कोणी पात्र असतील तर त्यांनी भरू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल, माहिती मिळालेली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड जे विद्यार्थी तुमचे मित्र वगैरे पात्र असतील तर त्यांना व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअप वगैरे, टेलिग्राम वगैरे. बाकी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट अपडेटमध्ये. थँक्यू. बाकी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्रामवर PDF टाकलेली आहे, पाहून घ्या.